आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आपले नवतरुण लोकांना चान्स दिला पाहिजे. तुम्ही आम्ही बरोबरीचे आहेत, बरोबर आहे नाही? आणि ते तसं हे मुलं आपल्या मागं चालतच असतात. ह्या दोघांनी सुरुवात, पण आमच्यातला मेळ येतो, आम्ही मिटून घेऊ. तुम्ही लई टाऊ करूच नका इकडं. ते आमचं हे मॅटर आहे, आम्ही आपलं पाहून घेऊ. लगे पाहून आलो यांच्यात जमत नाही बरं का. काय माणसं आहे तुम्ही, आमच्यात जमत, तुमच्यात कुठं मिळे. जाऊ द्या. म्हणजे काही काही कडे सोन्याची झाड आहे. मला एक सांगा, सोन्याची घरच चांगली का झाड? हा खरंच तुम्ही असं म्हणा, बाबा तुमची शपथ झाडच चांगली. ते तर म्हणजे यार हे काय गल्लं चंड आलं भौतिक घेणार नाही. नाही झाडं चांगली का घर? खरंच प्रांजळ मनानं सांगता तुम्ही. आणि घर बरं तुम्हाला जर दिलं, आम्ही सगळे वर्गणी करतो, तुम्हाला झाड लावून द्यावं सोन्याचं का घर द्यावं? घर. असं का? हा झाड का वायायचा बाबा, घराच देऊन टाक ना. अरे बाबा, अरे झाडांच्या पाणी दे, सोन्याचं झाड होत का? घरच देऊन टाक ना. आता इथं बरं घरावर आले तुम्ही. वा वा, काय तज्ञ माणसं आहेत. म्हणजे घरं चांगली, बरोबर आहे, झाडं नाही. म्हणजे पक्ष कोणता असो, मतदान फक्त मला करा, काही आहे घेणार नाही. घर जर असली तर घर ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यात उत्थान नाही. का असं कधी झालं? एखाद्याने बंगला बांधला, बंगला बांधल्याच्या नंतर समजा 3 वर्षानं एका भीतीला असा फुगारा आला आणि त्या भीतीतून दुसरा बंगला हळूच निघाला. मग यांनी पत्रिका छापल्या, बंगल्याला बंगला झाल्या प्रित्यर्थ निकम महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम. नाही, झाडाच्या बाबतीत पहा काय होतं काका. तुम्ही जुने माणसं आहे आमच्यापेक्षा. झाड जर असलं तर काय होतं? हा, फळ येतं. बरोबर आहे. फळ आल्याच्या नंतर दोरी आणलेली तुम्ही मायाकडे द्या, तुमच्या भेनं मी फाशी घेऊन मरत. अहो आता फळ आलं का नाही? फळ आलं, मग आता फळाच्या पुढं काय? ते फळ खाली पडणार, आपण खाणार, त्याच्यातल्या बिया लावणार कोणला? इथं फेकून देणार. त्या फेकलेल्या बिया पाऊस आला का जमिनीत रुजणार, रुजल्या का त्याला अंकुर फुटणार, अंकुर फुटला का 2-3 वर्षात ते परत काय होणार? झाड होणार. घर बांधलं का घराला फुगारा येणार. असं आहे का? काय हो? नाही नाही नाही, घर गेलं संपला विषय. म्हणजे एक ज्ञानोबरायांची परिभाषा सांगतो. ए झाड मोडे बीजी समाये, बीज मोडे झाड भोये, आई से कल्प कोडी जाए, ए परिजातीन नासे दे रे, हे दे रे, दे ना रे, दे ना देव दरदा मर्म बंधातली ठेवही. काय मजेचा भाग आहे महाराज. झाड मोडे बीजी समाये, बीज मोडे आणि झाड होय. झाड झालं का बीज खाली पडतं, बीज खाली पडलं की त्याचं परत झाड होतं, परत झाड झालं का मोठं होतं, उजून त्याला फळ येतं, फळ आलं का ते खाली पडतं, त्याच्या बिया. म्हणजे असं चालूच आहे, त्याच्यात बंद नाही. घराचं तसं नाही, एकदा बांधलं का बा 30-40 वर्ष राहतं, उजून आपल्याजवळ पैसे नाही राहत, उजून पत्र्यात येतो. नाही, हे जसं आहे ना तसं प्रपंच किती मोठा असू द्या, त्याच्यात सुख नावाची कल्पना केली जाते, वास्तवता नाही. कल्पना, आणि कल्पनेला तर थारच नाही. मी निबंध लिहिला होता, कल्पना असं मी निबंध लिहिला होता शाळेत. मी पंतप्रधान झालो तर, कारण मी लहान सहान गोष्टी पहिल्यापासून घेतल्या नाही, आपल्याला आवडतच नव्हते.
मी निबंध लिहिला, मी पंतप्रधान झालो तर कोणाला अक्कल आहे पंतप्रधानाचे काम काय आहे? आणि मग मेलेलं गाव स्वच्छ करीन, गावात नळ योजना आणीन, सगळ्यांना पाणी पुरवठा करीन, रस्ते गावातले चांगले करीन. मेलं 100% आपल्याला पूर्णपैकी पैकीच्या पैकी मार्क आहे. माझा तपासला गुरुजीन आमच्या, निबंधन मला 0 मार्क दिला. आणि मी पोरायला अगोदर ओरडून बसलो, आपला निबंध पैकीच्या पैकी. आणि 0 दाखवल्यावर पोरं म्हणे किती पडले मार्क. मला सरला भेटू द्या. मला सरला भेटू द्या. गेलो सरकडे, म्हणलं काय सर एकांतात बस. म्हणलं काय ही काय पद्धत, एवढा चांगला मी निबंध लिहिला आणि तुम्ही मला 0 मार्क दिले, कसं काय अवघड आहे. ते सरांनी मला सांगितलं का ज्याला पंतप्रधान पदाचे आणि सरपंचाचे काम समजत नाही त्याला मार्क देऊन मी कुठं मूर्खात निघू. पण ती कल्पना आहे, दॅट इज द इमॅजिनेशन इन माइंड. कल्पना आहे. मग तशी सुख प्रपंचामध्ये सुखाची कल्पना आहे. आणि कल्पना ही बाधा आहे. कल्पना काय? बाधा आहे. बाधा कोणाला होते? बोला ना. बाधा कोणाला होते? बाधाचा हे उलट्या अक्षराले हा बरं. जे तिथं म्हणजे आता ते आपल्याला काही घेणं नाही देणं नाही, तिथे बाधा आहे महाराज. मग कल्पना ही बाधा आहे. आणि ही बाधा महाराज सांगतात सुखाच्या बाबतीत प्रपंचिक माणसं करत असतात. आता तिथं काहीच नाही, तिथं सुख आहे. मी पुण्याला शिवाजीनगरला वरून मी पाषाणला कीर्तन होतं माझं. मी गेलो आणि शिवाजीनगरला जाताना गाडीला कवर घ्यायचं होतं ना, ब्रेझा होती माझ्याकडे त्यावेळेला. गाडीला कवर घ्यायचं तर मग ते पूल आपण जात नाही का, त्या पुला खालून असं ते मंगळवारकडे त्या पुलाच्या खाली गेलो होतो पेठेकडे. आणि तिथं ते पाणी पिणे सगळं मिळतात. तिथे गेलो, कवर पाहिलं. पण त्या पुला खालून ज्या वेळेस घुसलो मी तर त्यावेळेला त्या पुलाच्या कडेला ते घोरत पडले होते जुना बाजारात. तर त्या जुना बाजार तिथे आपलं आणि त्या पुलाखाली ते पडले होते, मस्त घोरत होते, आईस पैस घोरत होते. मी म्हणलं एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीत हे घोरून राहिले, मला राहत नाही काही काही गोष्टी. मी गाडी पार्क केली आणि परत पायी तिथं आलो आणि त्यांना आल्यावर त्यांना उठवलं. म्हणलं उठा साधू संत. त्यांना म्हणलं उठा साधू संत. ते आळ्या पिळ्या देऊन उठलं. मला म्हणे काय काम काय? म्हणलं काम काय नाही, तुम्ही इथं झोपले, तुम्हाला घर नाही का? ते हेच आमचं घर आहे. हव्या म्हटलं ते हे घर आहे ना, तुम्ही परत मुलं बाळ ते सगळे परिवार इथंच आहे. आणि म्हणलं तुम्ही काम काय करता? ते काय नाही काम, भीक मागत. आणि म्हणलं कसं काय? भीक मागून तुमची तब्येत अशी आहे, नुसतं चिमटा घेतला तर रक्त येईल. म्हणलं मला एवढा पैसा मिळतो तरी मला का म्हणून झोप येत नाही चांगली. त्यांनी सांगितलं तुम्ही काय करता? म्हणलं कीर्तन करतो. त्याने तुम्हाला झोप येऊ शकत, क्लिअर करून टाकलं. म्हणलं काय झालं? अहो ते म्हणजे तुमच्या डोक्यात अपेक्षा, आमच्या डोक्यात अपेक्षा नाही. समजा आता अण्णा आले, अण्णांनी वड्याला पैसे दिले, सरपंच आले, त्यांनी चहाला दिले, बस एवढ्या टायमात भागलं. संध्याकाळचं चट पाहू झोपून जायचं आरामशी. म्हणलं हा मला झोपणंच होत नाही. त्याने मग घोरायचं कसं? घोरायला ज्याला घोरच नाही तो घोरत असतो. घोरतो कोण? ज्याला घोरच नाही, जो बिनघोर आहे ना तो घोरत असतो. नाही फार मजेचा भाग आहे मला. आता तिथं काय काहीच नाही पण सुख. अहो आपलं मी रोज गावरान तूप खातो बाबा, शपथ आहे तुमच्या पायाची. बाबा आहेत पुढं त्यांच्या पाया मी रोज चांगल्याच खातो. म्हणजे घरचे सुद्धा कटळले मला. हा एक दिवस सहज मी म्हणलं कालवण बरोबर नाही झालं तर मंडळी मला म्हणली, ती म्हणे तुमची नाही चूक. बाबा जायचे म्हणले लोक चांगलं करून घालतील. आणि आता ती धजीब चट्टूर झाली, घरचं काय ह्याला गोळ लागलं. अरे तुमचं बरं, इतके आमच्या हाले बेटे हो काय. विठाला जाऊ द्या. मग सुख ही कल्पना आहे का?
सुख ही वास्तवता आहे. मग आता एवढं जर सुख आहे तर मग सुख मिळवण्याकरता काय पर्याय सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट अशी आहे की पहिले दुसरे सुखी कोण तुम्हाला दिसतात याचं अवलोकन करा. तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट ही आहे की जगाला ज्याला आनंद झाला त्याच्यात तुम्हाला किती आनंद होतो हे तपासा. आणि हे झालं का तुम्ही आनंदी होणार. मग सुख पाहिजे. सुख जर पाहिजे असेल तर सुख न मिळण्याचं कारण सांगतो तुम्हाला. सुख न मिळण्याचं एकमेव कारण आहे, त्याला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे, ज्याला वासना असं म्हणतात. आता वासना कोणाचं कधीच चांगलं होऊ नये ही काय वासनाचे ना. वासनाचे कोणाला काहीच मिळू नये, सगळं आपल्याच घरात यावा ही सुद्धा काय. रोग दुसऱ्याच्या घरात जावा ना आरोग्य आपल्या घरात यावं फक्त ही काय वासनाच आहे. आता एक पहा वासनेतला प्रकार. ही ज्याच्याकडे अशी वासना आहे त्याच्या नशिबात सुख नाही, त्याच्या जीवनात सुख नाही. आता एक हीच वासना पहा अशा वेगळ्या प्रकारची. सर्व जग सुखी व्हावं आणि मला सुख मिळो अथवा न मिळो पण जग सुखी व्हावं ही सुद्धा काय वासनाच आहे महाराज. सुखवे आणि कालच्या सुखे दुखवे आणि कालच्या दुःखे अनेकांच्या सुखे सुखवे आणि अनेकांच्या दुःखे दुःख भेदेना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग या गोष्टी करता ज्यांनी जगा करता ही प्रणाली वापरली, ही नीती वापरली, त्यांच्याकडे वासना कधी फिरकतच नाही. आणि ज्यांच्याकडे हे शिल्लक राहिलं माणसं काय साधे आहेत का. साध तुम्हाला एक सांग किती वासना बेकार आहे माणसाची. साधं शेजाऱ्याला आमच्याकडे एका शेजाऱ्याला पाणी लागलं होतं. पाणी लागलं माझ्याकडे एक जण आला मला म्हणे तुम्हाला पाणी कळत का. मग आता डोकं चाललं. मी तर म्हणलं कळत. मग नाही सांगत तुला कळत पण काय कळत. समजा आता तहान लागली मग एक तांब्या प्यायचा की एक गलास प्यायचा एवढंच कळत, त्याच्यातलं पाणी कळत नाही. आणि आपले लोक पानाड्या पाहते. आता पानाड्याचे वावर कोल्डे ठाके एवढं तर डोकं पाहिजे. एका पानाड्याला मिळालं तुम्हाला दुसऱ्याचं वावर सगळं पाणी झालं तुमचं तर कोल्ड ठाक बरड आहे. त्याला काहीतरी करा ना. लई चॅप्टर ते लोक त्यांनी सांगितलं आपली विद्या आपल्यावर चालतच नाही, दुसऱ्याच्याच घरं घालायला काम येते. हे माणसं आहेत काय काय जाऊन बेस्ट कॉइन सार करंट दिस डेज. आता ते आलं मला म्हणे माणसाची वासना पाहते पाणी. आता मी आपल्याला नाही कळत पाणी. त्याने तेव्हा 1000च्या नोटा चालू आहेत. त्याने असं खिशात हात घातला असे ते 3-4 लाल नोटा दिसल्या मला. आईची शपथ आहे सगळ्या पाख्या चालू झाल्या माझ्या. कुठून मला त्या पाण्याच्या पाख्याच दिसायच्या. असं पुढं पाहिलं का ते सर पाणी आलं. त्याने ते काढले मला म्हणे पाणी कळतं का तुम्हाला. म्हणलं अरे बहादर कळतं का म्हणजे असं कुठं राहतं का. आता एवढं पाणी लाल पाणी पुढं आल्यावर मग आता त्या काळ्या पाण्याची काय अवस्था आहे महाराज. आणि जेव्हा ते पाणी काढ मी घेतले 3-4 हजार रुपये दिले ते मला म्हणे आता मला काय माहिती याचं काय. मला म्हणे पाणी घ्या. म्हणलं बरं. पण एक शेजाऱ्यानं बोर घेतला त्याला लई पाणी लागलं आणि तेच नळ घ्यायचा. आता मला कोणताच पाण्याचा धारा कळत नाही तर तोच नळ का मैं बचने का कोई चान्स नाही. मैं मॅच गेली 5 ओव्हर राहिल्या 70 रन करायचे. बरं कोहली नाही, KL राहुल नाही, हार्दिक पांड्या नाही, म्हणजे कोणीच नाही ना. रोहित शर्मा नाही, खोंबळ्यांनी हरा खेळतो. आता काय मला गेला सगळा खाला झालं. तिकडे दर्शे पुढं गेलो मला म्हणते सांगा. मी थोडी आयडिया केली म्हणलं हा काय असं घेतो. त्याने आपलं ते काय केलं
मी तर सांगितलं म्हणलं त्याच्या शेतात जो नळ आहे हा थोडा वरून आला. मला त्याला सांगा असं वरून आला आणि तुमच्या शेतात जास्त खालून गेला. तर त्याने मग मला काय असं घेतो मग असं म्हणलं. ते मला म्हणे किती फुटावर असं ना आपल्याच्या त्यो नळ त्योच नळ. मी म्हणलं 600 फुटाच्या पुढे. म्हणलं मग हा कायच घेत 600 फुटाच्या पुढे असेल ते म्हणे पण त्योच आहे का. मी म्हणलं हा त्याने घेऊच. मग मी गेलं. आता काय बोला. आणली बोरची गाडीने दिलं लावून तिथं त्याचा नळ पाहिजे. ही वासनाच आहे का नाही. झालं आली बोरची गाडी. पहिला मूर्ख पानाड्या तिथं. बाकीचे सांगून जातात घरी निवांत झोपत येत. आम्ही तिथं गेलो. त्याचा आली बोरची गाडी मला म्हणे ते असा हात लावून पाहायचं 100 फूट गेलो पाणी फोपाटा उधळे चोहीकडे. पाण्याचा पत्ता नाही कुठे. ते सगळं झालं. मग ते 2-2.5 फूट मला म्हणे कवर. म्हणलं 600 पर्यंत आहे होते. आणि मग मी विचार केला म्हणलं आता आपण आपलं पहा सावरायचं कसं आहे. मी त्याला म्हणलं मला घरी नेऊन घाला. त्याला म्हणलं मला घरी नव्हते नाही. आणि म्हणलं तुम्ही घ्या नंतर. पण म्हणजे माझ्या डोक्यात प्लॅन सरपंच का अण्णा. मला काय वाटलं गावात गेल्यावर जरी दारादारी झाली तर सोडायला बरेच लोक राहतील. आता इथं याचे आडमुठे पोरं आणि याला डोकं नाही पाईप. आणि मी पाईपाच्या मापाचा. पान नाही लागलं धा गाडीनं मला पाईपात घाले. घरच्या म्हणतात गेला कीर्तनाला मी पाईपातच. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. म्हणजे ते म्हणलं मी घरी नेऊन घाला. मग आता घरी आलो आणि झोपलो. त्याला म्हणलं त्याला जाताच झालं. मला सकाळी म्हणलं या लवकर या आणि सकाळी आले का पाण्याची पूजा करून देतो. मला माहिती आहे पाणी नाही लागायचं याला. येऊन झोपलो तिथं आपलं ओसरीवर झोपलो बाहेर. सकाळी आलो. भुरका फटाक झालं. मला झोपच नाही ना. भुरका फाटक चौकून फोपाटा त्याच्या अंगावर. ते बोरवाले काय थांबते का. याने रात्री याच्या कोण आणि त्याच्या कोण सगळे पैसे दिले. पैसा नाही राहिला. आलं माझ्याकडं तिथं. मी पाहिलं मग मी लागलो घोरायला. म्हणलं याला भोरका फटाक झालेला. आलं ते मग असं ते जवळ आलं. ते अशी माझी चादर ओढायचं. म्हणलं पांडुरंग वाच एवढी अशी माझी चादर ओढायचं. ओ बाबा रिझर्वाच्या खाली पेट्रोल गेलं. कुठं आव राहिला बोलायला. ओ बाबा ओ बाबा. उठलेलं नव्हतं कोणी त्याच्यामुळे मी उठानात. जेव्हा 2-4 जण उठलेले पाहिले मग उठलो. त्याला हात जोडे. म्हणलं बरं झालं काय अडचण नाही. आले ना म्हणजे डिरिंगनी बोललो. मला माहिती आहे सुक्क टाक याच्या अंगावर फोपाटाने कायचं पाणी. हे आंघोळ करून आला असता वल्ला माझा. मग तिथं आम्ही पाहिलं त्यांना की म्हणलं आता मी फक्त पूजा करतो आणि तुमच्या पाण्याची पूजा करून देतो. डेरिंगनी म्हणलो. अण्णा त्यांनी मला सकाळी शाप दिला. मला म्हणे तुझा सत्यानाश होईल. राम पाहऱ्यात म्हणलं ते मला तुझा सत्यानाश होईल. लोक उठल्यामुळे सरपंच मला डेरिंग आलती. मी सुद्धा म्हणलो माझा होईल तवा होईल. मी म्हणलं माझा होईल तवा होईल. माझ्या हाताना तुझा हात. नाही तुमच्या माहिती करता सांगतो. दुःखवे आणि काय ही सुद्धा वासनाच आहे महाराज. मग या वासनेत सुख नाही. मग तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर वासना हा प्रतिबंध आहे. मग वासना हा प्रतिबंध जर घालवायचा असेल तर याच्याकरता पर्याय काय. पर्याय महाराज सांगतात ज्यांना वासना कधी शिवलीच नाही. ज्यांच्यापर्यंत कधी जातच नाही. ज्यांना वासना ज्यांच्या पंचक्रोशीतही ज्यांच्याजवळ हिंडत नाही अशी एक जागा आहे ज्यांना संत असं म्हणतात. आणि ते संत जर प्रारब्धा वशात तुम्हाला जर मिळाले आणि त्यांचे चरणरज जर लागलेच तर वासना सोडा तिचा बेमोड बीजा सहित होतो. हे अभंगाचं पहिलं. संत
संत चरण रज परत तारीख नको बा मला इथे